नमस्कार. तर बघा आज मी ब्लॉग बनवायला घेतलाय. बुधवारी माझे चुलत सासरे अचानक वारले. तर खूप वाईट वाटतंय. कारण त्यांचा स्वभाव एवढा छान आणि मनमिळाऊ होते. सगळ्यांना एकदम असं धरून सगळ्यांशी बोलायचे. त्यांना खूप असं एकदम फ्रेंडली होते. पण ते आता अचानक सोडून गेले तर खूप वाईट वाटतं आम्हाला. तर आता त्यांचा 10वा आहे 19 तारखेला. तर गावी ठेवलाय. तर आता सगळेच आम्ही गावी चाललोय. अचानक त्यांना अटॅक आला. तर बुधवारी ते गेले. आम्हा सर्वांना सोडून. खूप छान स्वभावाचे होते. त्या अचानक गेले त्यामुळे खूप वाईट वाटतं आम्हाला सगळ्यांनाच. तर आता 10वा आहे. 10व्याला आता गावी जाणार आहेत आम्ही. तर खूप म्हणजे अशा काही गोष्टी असतात बघा ना. चांगले एवढा स्वभाव होता त्यांचा. सगळ्यांना म्हणजे असं एकदम बोलायचे, हसायचे. एकदम असं त्यांना आवडायचं सगळ्यांच्या घरी वगैरे जायला वगैरे. खूप छान होतं स्वभाव. तर आमच्या घरी पण यायचं राहिलं कारण की आमची बिल्डिंग डेव्हलपला गेली. आम्ही दुसरीकडे आलो तर त्यांना घरी यायचं यायचं राहूनच गेलं. सारखे बोलायचे कुठे राहते कुठे. त्यांना मी फोन करून सांगितलेलं पण ते आलेच नाही घरी. शेवटी गेले ते. आता त्यांची इच्छा राहून गेली. तर माणसाचं बघा ना कधी काय होईल ते सांगता येत नाही. म्हणून कुठली गोष्ट झटकीपट केलेली चांगली असते. भरपूर म्हणजे पाऊस नाही. एवढं गरम होतंय. आभाळ वगैरे येतं पण पावसाचा काय पत्ता नाही. अजिबात असं वाटत नाही की पाऊस च वातावरण असं आभाळ बिभाळ येतंय किंवा कुठे पाऊस पडतोय असं कुणीच बोलत नाही. पाऊस गेला कुठे काय माहिती. ती पाऊस गेल्या वर्षी तर मे महिन्यातच पावसाने सुरुवात केली होती. गेल्या वर्षी खूप पाऊस होता. यावर्षी पाऊसच नाहीये. तर टिकली पण आमच्यात 10 दिवस पाळतात. टिकली लावत नाहीत. तर सवय नाही टिकली तर बघा चेहरा एकदम असा कसा तरी वाटतंय. तर खूप मनमिळाऊ होते. आणि घरी त्यांना साखर होती. नुसता म्हणजे चहा पावडर, पाणी, दूध असा त्यांना चहा आवडायचा. दुसरं काही नाही. नुसतं आपलं पाणी उकळून चहा त्यांना आवडायचा. खूप चहा मस्त म्हणजे त्यांना चहा बिस्किट वगैरे खूप म्हणजे दुसरं काही नसलं तरी चालेल पण चहा त्यांचा एकदम आवडीचा होता. माणसाचं काय खरं नाही. कधी माणसाला काय होईल ते सांगता नाही येत.